या 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 कंपनीमध्ये तुमचं स्वागत असो। थँक्यू। हॅलो हॅलो। ते बाकी सगळ्यांना तुम्ही ओळखताच, पण खास एक ओळख करून देतो। हे या कंपनीचे आत्ताच माजी झालेले CEO। दॅट्स ओके, मी स्वतःच ओळख करून घेईन। हाय वेदांत, मी साहित्या। प्लेजर टू मीट यू। Nice to meet you too. My resume. बस कुठल्या कॉलेजमधून केलं इंजिनिअरिंग? COEP. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. गुड गुड कॉलेज. Yes, one of the best colleges in Pune. याआधी कधी इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरमध्ये काम केलं? नाही, पण मला करायचंय आणि म्हणूनच ही अपॉर्च्युनिटी माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे। इम्प्रेसिव्ह CV. थँक्यू। आणि म्हणूनच आम्ही तिची निवड केली। कधीपासून जॉईन करणार आहात? आज आतापासून, म्हणजे या क्षणापासून जॉईन व्हायला मला नक्कीच आवडेल। नाही नाही, आज फक्त भेटायला बोलवलं होतं तुला। तू उद्यापासून जॉईन होऊ शकतेस। परफेक्ट। गुप्ते, लेटर द्या। हो सर। ऑफर लेटर आणि अपॉइंटमेंट लेटर सगळं रेडी आहे। तुम्ही एक सही केलीत ना की तुम्हाला अतिशय उत्तम सहकार्य मिळेल। Thank you. Congratulations and all the best. Thanks once again. Thank you so much. So can I take your leave? हो, उद्यापासून जॉईन हो। Perfect. See you. बाय। Bye. असं कसं झालं? नाही म्हणजे मला वाटलं होतं की वेदांत चिडेल, रागवेल, पण तसं काहीच झालं नाही। वेदांत अगदी शांत होता। नाही म्हणजे जे काही झालं ते चांगलंच झालं, पण मला खरंच खूप भीती वाटत होती अहो की आता काय होतंय आणि काय नाही। असं नव्हतं घडायला पाहिजे मॅडम। हे ज्याची भीती वाटत होती तीच गोष्ट झाली। म्हणजे वाटलं होतं तर चिडेल, रागावेल, रागा करेल, झालं नाही असं काही। शांत बसला तो। रागावलेल्या माणसाला समजावून सांगता येतं मॅडम, पण हे मला नक्की काय म्हणायचंय? ही वादळापूर्वीची शांतता आहे। त्या मनात वादळ आकार घेते ते
घोंगावत येणार. म्हणजे हे असं काय म्हणताय तुम्ही? त्यानं त्या मुलीला सगळं समजावून सांगितलंय. कशाची तरी तयारी करत असणार तो. तयार राहायला हवं मॅडम. का? काय झालं? वेदांत पलटवार करणार. पण माझंही नाव पुरुषोत्तम गुडपेल्लीवार आहे. Come in. सर तुम्ही बोलावलं? बस. वेदांत, ऑल ओके ना? वेदांत, अरे काय झालंय? तुला घरी जायची घाई आहे का आज? नाही. का? वेदांत, तरी सांग ना काय झालंय? आणि नूतन काकू आणि पुरुषोत्तम काका कशासाठी आले होते? आणि ती मुलगी कोण होती? आय नीड युअर टाइम. अरे हो, बोल ना. नाही, ते नको. मग मला माहिती आहे तुला ऑफिस आणि घर सोडून बाहेर कुठे यायचं नाही. पण अमूल्य प्लीज बाहेर कुठेतरी जाऊन बोलूया ना. काही सरप्राईज आहे का? सरप्राईज तर मला मिळालं, ते खूप मोठं. म्हणजे अमूल्य मी तुला सगळं सांगतो, तू चल ना माझ्या बरोबर प्लीज. तू आहे ना आता असं बोलतोयस ना, मलाच भीती वाटायला लागली. अमूल्य तुला यायचंय का नाही? हवं तर ना मी अण्णांची बोलतो, त्यांची परमिशन काढतो. पण नाही 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 नाही, त्याची काही गरज नाहीये. चल चल. वेदांत, अरे बोल ना काहीतरी. हे बघ, तू असं शांत नको बसू बरं. ऑफिस मधून निघाल्यापासून तू काही बोललेला नाहीस. हे बघ, तुला माझ्याशी बोलायचं होतं ना. अरे मग बोल ना आता. हे बघ, तू ओरड, रागव, हवं तर भांड माझ्याशी, पण बोल बरं, काहीतरी बोल. वेदांत, अरे बोल ना, नको ना असं शांत बसू. आईने पुरुषोत्तमच्या सांगण्यावरून नवीन सीईओ अपॉइंट केलं. इतके वर्षाची कंपनी मी चालवली, तर दुसरा कोणीतरी येऊन चालवणार. काय बोलतोयस तू? साहित्य गायकवाड नाव आहे त्याचं. हे तर ती मला रिपोर्ट करणार. म्हणजे बघ ना, मी आता एका नवीन माणसाला शिकवणार की माझा बिझनेस, माझी कंपनी कशी चालवायची. मी आईला विचारलं की हे सगळं का. आई म्हणते तुझ्याच भल्यासाठी. वेदांत, अरे माझा विश्वासच बसत नाहीये या गोष्टीवर. नाही अमूल्य, विश्वास ठेवावा लागणार, कारण हेच सत्य. मी आता VW इन्फ्राचा सीईओ नाहीये. जी जागा दुसरं कोणीतरी घेणार. आणि आई काय म्हणते, हे सगळं केल्याने मला वेळ मिळेल,
सेटल होता येईल, लग्न करता येईल आणि काय आयुष्य जगता येईल. तो 2 पैशाचा पुरुषोत्तम तो ठरवणार मी कसा जगायचा. मूल्य आजही आठवतंय की माझं पहिलं कॉन्ट्रॅक्ट कसं मिळवलं होतं ते. शून्यातून विश्व निर्माण करावं लागतं. पहिल्यांदा ते आपल्याला 100 मीटरचा रस्ता बांधायला सांगतात. मग ग्रामपंचायतची छोटी मोठी कामं, त्यानंतर खूप धडपड आणि खूप मेहनत केल्यावर आपण ए लिस्टेड कॉन्ट्रॅक्टर बनतो. आणि ही मोठी कामं मिळवणं खूप अवघड आहे. कारण तुला माहिती आहे नदीवरचे ब्रिज वगैरे ना, छोट्यातली छोटी चूक करण्याचा पण स्कोप नसतो. हे सगळं वेळेत पूर्ण करावं लागतं. सगळे म्हणतात की तुझं पॉलिटिकल कनेक्शन असेल तर कामं पटकन होते. पण माझे बाबा खासदार असूनही त्या गोष्टीचा कधी मिसयूज नाही केला. खूप घाम गाळलाय, खूप मेहनत केली. पावसात काम केलंय, उन्हात काम केलंय आणि तेव्हा कुठे जाऊन ही कंपनी उभी केली. खूप कठीण आहे का ही सगळी कामं करणं. आधी तर कॉन्ट्रॅक्टच मिळायचे नाही. कॉन्ट्रॅक्ट मिळाले की लेबर्स नाही मिळायचे. अजूनही आठवतंय माझं पहिलं फाउंडेशन करताना मी आरसीसीच्या ब्लॉक मध्ये माझ्या या हाताने सिमेंट ओतलं होतं. माझे कपडे, शूज सगळं खराब झालं होतं, माखलं होतं त्या सिमेंट मध्ये. आणि माझा घाम पडलाय त्या सिमेंट मध्ये. आणि आता हे लोक म्हणतायत की तुझं लक्ष नाहीये, तू जरा वेळा काम बाजूला ठेव. असं कसं वागू शकतात ते? माणुसकी पण शिल्लक ठेवली नाहीये त्यांनी. आणि वेदांत रे बाकी सगळ्यांचं जाऊ दे, पण नूतन काकू त्या तर आई आहेत ना तुझ्या. त्या ह्या थराला कशा जाऊ शकतात? म्हणजे मला कळत नाहीये आई त्या पुरुषोत्तमचं काय ऐकते. मला तर असं वाटतं की त्या पुरुषोत्तमच्या वेदांत हे बघ, शांत हो. डोक्यात राग घालून घेऊ नकोस. हे बघ, आपण शांतपणे विचार करूया. मूल्य मी शांतच आहे. कुठे काय करतोय मी? त्या शब्दांनी बोललो नाही. मी शांतपणे सगळं ऐकून घेतलं. पण असं शांत राहून नाही चालणार ना. काहीतरी मार्ग काढावा लागेल. तू काय करायचं ठरवलंस? माहित आहे. वेदांत, मी तुला प्रॉमिस करते, काही झालं ना तरी मी तुझ्या सोबत असेल. काय पुढे हरवलीस कुठे तू? नाही अण्णा, काही नाही.
काय ग, आईची आठवण येते ग? असं काही नाही अण्णा. मग माझ्याशी काही बोलायचंय का, मला काही सांगायचंय का तुला? हे बघ अमूल्य, कुठलीही गोष्ट मनातल्या मनात ठेवून ना स्वतःला त्रास करून घेऊ नकोस, एवढंच म्हणायचं मला. तुझा चेहराच सांगतोय अमूल्य, काहीतरी झालंय. काय झालंय? नाही अण्णा. हा हा, बोल 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 बोल. वेदांच्या कंपनीमध्ये वेदांच्या जागेवर नवीन सीईओ ला अपॉइंट केलं. पुणे? नूतन काकू. काय नूतनजीनं काय झालंय काय? हा, ती सगळी कंपनी वेदांतने उभी केली, त्यांनी स्वतः एवढी मेहनत घेतली आहे, त्याच्या जागी तो दुसरंच कोणीतरी. बघा ना अण्णा, मला ना त्यांचा नक्की काय प्रॉब्लेम आहे ना हेच कळत नाही. बरं, मी काही प्रयत्न करून बघू का? अण्णा नाही, नको. उगीच नूतन काकू चिडतील. बरं, हा वेदांत कसा आहे आता? बारक्या माणसांपेक्षा आपल्या माणसांनी दिलेले घाव जास्त जिव्हारी लागतात. तसंच काहीच त्याच्याबरोबर पण झालं ना. बरं, काय आता, काय त्याने काय ठरवलंय? काय ठरवणार? जे काही झालंय ते इतकं अनपेक्षित आहे की त्याला सुद्धा काहीच सुचत नाही. त्याला म्हणावं, घे थोडा वेळ घे. हा, आणि स्वतःचा हक्क अधिकार अजिबात सोडायचं नाही, सांग त्याला. आणि तुझी मनस्थिती सध्या ठीक नाहीये, ठेव सगळं बाजूला ठेव. विश्रांती घे, आराम कर, जरा शांतपणे झोप. काय शांत कसं झोपणार अण्णा? सतत डोक्यात वेदांचा विचार येतो. ठीक आहे ग, काही काळजी करू नकोस तू, हो सगळं व्यवस्थित होईल. जरा सकारात्मक राहायचं. हा, अण्णांचं बरोबर. वेदांतला मी आधार द्यायला, त्याला जाणीव करून द्यायलाच हवी की तो एकटा नाहीये. मॅडमचा निर्णय असा आहे की इथे या ऑफिसमध्ये एक नवीन सीईओ काम करेल. एक महत्वाचा प्रश्न होता. विचार. एकदा हत्ती आणि मुंगी खेळत असताना हत्ती विहिरीत पडला. तर हत्ती कसा झाला असेल? अमूल्य, मी मस्करीच्या मूड मध्ये नाहीये. तुझा मूड खराब आहे म्हणूनच मी हे सगळं करते. मी ठीक आहे अमूल्य. आता याहून वाईट काय होणार आहे माझ्या बरोबर? वेदांत, मला कळतंय तुझं मन. तू आता काय परिस्थितीतून जातोयस हे सुद्धा कळतंय. पण तू स्ट्रॉंग राहा. काहीही झालं तरी मी कायम तुझ्या बरोबर, हे विसरू नकोस. थँक्यू. गुड नाईट.